श्री शंकर प्रसन्न हरिभक्त परायण संत कवी श्री दास गणू महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ प्रारंभ अध्याय तिसरा। श्री गणेशाय नमः। जय जय सच्चिदानंदा श्रीहरी, कृपा करावी लवकरी तुम्ही पदनाथाच्यावरी, कधी न कठोर झालात तू करुणेचा सागर, तू दीनजनाचे माहेर, तू भक्तासी साचार, कल्पतरुवा चिंतामणी, ऐसा तुझा अगाध महिमा, संत गाती राघवा रामा, दास गुणसी पुरुषोत्तमा, पावा वेळ करू नका, असो बंकटलाला घरी, राहते झाले साक्षात्कारी, दीनदुबळ्यांचे कैवारी, श्री गजानन महाराज, लांब लांबुनी भक्त येती, समर्थांते वंदिती, मधु ते माशा जमती, न लगे करणे आमंत्रण, एक दिनी काय झाले ते आता सांगतो आहिले, महाराज होते बैसलेले निजासनी आनंदात, ती प्रभातीची होती वेळा, प्राची प्रांतात ताम्र झाला, पक्षी किलकिलाटला करू लागले वृक्षावर, कुकुटांचे होती स्वन, मंद शीतवा हे पवन, वृद्ध करती नामस्मरण, शय्येवरी बैसवणिया, उदयाचली नारायण, एहू पाहे हर्ष करुण, तेने तम पलायन करू लागला कंदरीसी, परम भाविक सुहासिनी, रथसडा समार्जनी, वत्सधेनुस पाहुणी तोडू लागली चराटे, ऐशा त्या रम्य वेळेस एक साधू शेव गावास, येता झाला दर्शनास श्री गजानन साधूच्या, तो विकार गोसावी, मान्यता त्यांची राहावी, कोठोनिया सांगा बरवी, श्रीमंतांच्या मंडळीत, बघवी चिंदी डोक्यास, जोळी वाम बगलेस, होती एक नेसण्यास, पाटकीसी लंगोटी, मृगाजिनाचा गुंडाळा, पाठीवरी होता भला, ऐसा गोसावी बैसला कोपऱ्यात एकीकडे, दर्शनासी भीड फार, हो लागली साचार, अशा स्थितीत मिळणार सवड कशी त्या गोसाव्यास, त्या ठाईच बैसून करू लागला चिंतन, म्हणे समर्थांचे चरण, दृष्टी पडणे कठीण मला, समर्थांचा लौकिक भला, मी काशीत ऐकला, आवडीने नवस केला, भाग स्वामीस अर्पणाचा, तो मम हेतू मनात, जिरून जाया पाहेत, या श्रीमान मंडळीत, माझ्या नवसास कोण पुसे, गाजांचे नाव काढिता, लोक मजला देतील लाथा, मी तो आलो फेडण्याकरता, नवस गांजांचा शेगावी, माझ्या नवसाची ती मात, सांगू तरी कवणाप्रत, येथे एकही ना दिसत, प्रेमिया शांभवीचा, जी वस्तू ज्या आवडे खरी, तिच्याच तो नवस करी, आणि मानी सर्वतोपरी, हीच वस्तू उत्तम, ऐसा नाना विचार, गोसावी करी साचार, झाला होता परमातुर, दर्शन घ्यावया समर्थांचे, ते त्यांचे मनोगत, जाणते झाले समर्थ, बोलते झाले त्राणप्रत, आनाकाशीचा गोसावी, तो पहा त्या कोपऱ्याला, आहे बिचारा दडून बसला, हे ऐकता आनंद झाला गोसाव्याला परमावधी, आणि बोलता मनात, त्रिकाल यज्ञ हे खरेच संत, मी जे बोललो मनात, ते सर्व यांनी जाणले, ज्ञानेश्वर दशटाध्यायी, जी गोष्ट कथिली पाही, की स्वर्गलोकीच्या कथा त्याही, समजातात योगीवरा, त्यांचे आले प्रत्यंतर, मला येते साचार, धन्य धन्य हा साधुवर, त्रिकाल यज्ञ महात्मा, न बोलता माझा नवस, जाणीतील हे पुण्य पुरुष, त्यांचे पत्यंतर यावयास, अवघी उरला थोडका, मंडळीनी गोसाव्याला, पुढे आणून उभा केला, तो महाराज वदले तयाला, कडझोळीची पोटळी, जी 3 महिनेपर्यंत रक्षण केलीस झोळीत, त्या पोटळीचे आज येत होऊ दे गा पारणे, गोसावी पदिगा लागला, गहीवर त्यासी दाटला, गडबडा लोळू लागला, बालका परी स्वामी पुढे, महाराज म्हणती गोसाव्यास, पुरे आता उठून बैस, पोटळीच्या बुटीस, काढ बाहेर झोळीच्या,
नवस केलास ते वेळी नाही लाज वाटली, आणि आता काही लाविली चाळवा चाळवी निरर्थक. गोसावी होता महाधूर्त, तो बोलला भीत भीत, जोडोनिया दोन्ही हात ऐसे नम्र वाणीने. मी बुटी काढतो नवजा फुला फेडतो, परी मागणे मागतो एक त्या दिनाला. आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणासाची, हीच इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करा. तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण, परी बालकाची आठवण राहया बुटी स्वीकारा. भक्त जी जी इच्छा करीत ती ती ज्ञाता पुरवित, अंजनीचा वृत्तांत आना म्हणी आपुल्या. अंजनी होती वानरी, तिने पार्थिला त्रिपुरारी, की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा. ते हराणे मानिले महारुद्र पोटी आले, अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमौळींनी. येथे शंकर कारण आढळा आले वानरपण, देवी माझ्या बुटीची आठवण राहवया ती ते स्वीकारा. त्यातून तुम्ही कर्पूर गौर साक्षात आहा शंकर, म्हणून बुटीचा अहेर करू नको दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने म्हंटले आहे जे कारणे, इतराणी लवणे परिभूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटाळले परी अखेर होई म्हणाले, माय पुरवी बाल कलळे वेडे वाकुडे असले जरी. गोसाव्याने बुटी काढली हातावरी घेऊन धुतली, चिलमीत घालून पाजली पुण्यपुरुषा गजानना. ऐसा बुटीचा वृत्तांत कथिला असे कारणासहित, तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहून गेला गोसावी निघून, आपण धन्य मानून रामेश्वरा कारणे. ऐसी गाजाची पडली प्रथा ते ठाई तत्वता, परिव्यासाने दिनता न चाली समर्थांते. पद्मपत्रचे परी ते अलिप्त होते निर्धारी, नये कोणास त्यांची सरी खरेच ती थोरते. वेदरुचा खलित उदांत अनुदात स्वरा स्वहित, कधी म्हणावया मुखी सत्य कधी त्यांचे नाव नसे. वेदाक्षरे पडता श्रवणी सांशक व्हावे वेदकांनी, याच एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण. कधी गवया समान अन्य अन्य रागातून, एकाच पदार्थे गाऊन दाखवावे निजलिले. चंदन चावला पेलकी पतिया, प्रेम भारी या पदार्थाया, ते आनंदात येऊनिया वरच्यावरी म्हणावे. कधी गणगणाचे भजन कधी धरावे नुसते मौन, कधी राहावे पडून शय्येवरी निचेष्टित. कधी वागावे पिशापरी कधी भटकावे कांतारी, कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या वचित. असो त्या शेवगावात जानराव देशमुख विख्यात, होता त्याचा प्राणांत वावयाचा समय आला. व्याधी शरीर बळावली शक्ती पार निघून गेली, प्रयत्नांची कमाल केली वेदांनी ती आपुल्या. नाडी पाहून अखेर आप्ता कळविला समाचार, प्रसंग आहे कठीण फार नसे आशा वाचण्याची. आम्ही प्रयत्न केले अंती परी न आले तिळप्रती, यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे. ते ऐकता अवघे आप्त दुःख करती अत्यंत, जानरावा आम्हा प्रत सोडून तू जाऊ नको. तुझ्या पित्थरत नवस केले नाना देवता लागी भले, परी न कोणी पावले हाय हाय रे दुर्दैवा. वेदांनी टेकिले हात प्रयत्न झाले कुंठित, आता अखेरचा यत्नाप्रत करून पाहू एक वेळा. बंकटलालाची घरी आहेत एक साक्षात्कारी, त्यांच्या योगेशे गाव नगरी झाली प्रति पंढरपूर. साधूने आणल्या मनात काय एक नाही होत, सचिदानंद बाबा प्रत ज्ञानेश्वरांनी उठविले. त्यांचे पाहू प्रत्यंतर जा जा कोणी जोडा कर, नका करू रेव गावशिर वेळांत समयासी. ते ऐकून एकापत आला बंकट सदनाप्रत,
जानवरावांची हकीकत बंकटलाला कथन केली. जानराव देशमुखांचा समय अंतकाळाचा आला आहे जवळीसाचा, म्हणून आलो तुम्हाकडे. महाराजांचे चरणतीर्थ द्या कृपा करुणी मज प्रत, ते तीर्थ नो हे अमृत होईल वाटे जानरावा. बंकटलाल म्हणे त्यावरी, ही गोष्ट न माझ्या करी, तुम्ही करावी अत्यांदरी. विनवणी आमुच्या वडिलाला, जैसे त्याने सुचविले तैसे आपते तत्काळ केले. भवानी रामा विनविले द्यावया तीर्थ समर्थांचे. भवानी राव सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण, दुसऱ्यांचे दुःख ऐकून सज्जनतेच विहळ होती. प्याल्यामध्ये भरून पाणी समर्थांचे लाविले चरणी, आणि केली विनवणी तीर्थ देतो जानरावा. समर्थे तुकाविली मान तीर्थ पाजले निहुण, जानवरावा कारण गरगर कशाची बंद झाली. हात हालवू लागला किंचित डोळा उघडिला, उतार पडू लागला तीर्थ प्रभावे देशमुखासी. तो पाहता प्रकार आनंदले नारी नर, सत्पुरुषाचा अधिकार आला कळून सर्वासी. मग औषधी बंद केली तीर्थी बिस्त ठेविली, ज्या योगे लाभती झाली आरोग्यता जानरावा. 8 दिवसा माझरी जानराव झाला पहिल्या परी, भवानी रामाचे घरी आला दर्शना समर्थांच्या. पहा संतांचे चरण तीर्थ साधनात झाले अमृत, संत न ते साक्षात देव कलियुगाचे. येते कैसी शंका उत्थान पावे सहज देखा, श्री गजानन सारिखा संत होता शेगावी. मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाना, यमाजी पंथाची असदना परिहास आहे कृतर्क. संत मृत्यूना टाळती निसर्गाप्रमाणे वागती, परी संकटांते वारिती अंग तुक असल्यास ते. सच्चिदानंद बाबासी ज्ञानेशो ठेविले न्यावशासी, परी ते अखेर आळंदीसी देह ठेवित झाले हो. यांचे रहस्य तुकेचे आहे, हे गणांतर टाळती पाहे, ते टाळणे काहीच नोहे अशक्य संत पुरुषाला. मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार, त्यांची नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिक अधिभौतिक आणि तिसरा तो अधिदैविक, त्या तिघा माझी बलिष्ठ देख. आध्यात्मिक मृत्यू असे, अधिभौतिकांची तयारी उपत्याने होते खरी. नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात, त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर. त्या मृत्यूचा परिहार करिता येतो औषधीने, मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा. औषधींचा पसारा आहे अवगत जयासी, ऐसा वेद भेटल्यास अधिभौतिकांचा होय नाश. तैसे अधिदेविकास नवस सायास घालविती, ते कणांतर रूपांचे मृत्यू 2 प्रकारचे, भौतिक आणि देविकसाचे हे आहेत ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक, तो कवनाच्याने नटळे देख. पहा अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडला रणी, तैसा जानवराचा मृत्यू गणांतर स्वरूपाचा होता तो टाळीला साचा. समर्थ तीर्थे देऊनिया म्हणजे गंडांतरा कारण, निवारती साधू चरण ते चाले घडून शेवगावा माझरी. काही मृत्यू नवसानी टाळीता येती याजनी, परी तो नवस श्रद्धेनी केला पाहिजे विबुध हो. श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी, श्रद्धाच अवघ्या माझारी सर्व बाजूंनी श्रेष्ठ असे. चरण तीर्थ साधूचे तेही टाळी मृत्यूचाचे, वरील 2 प्रकारचे परी तो साधू पाहिजे. साधू असल्या वेशधारी ऐसी न होय गोष्ट करी, माती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या. षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना, आणि साधुविन होईना अगंटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण, उगीच पाहून पिवळेपण सोने पितळे समानू नका. गजानन नव्हते वेशधारी
ते पूर्ण साक्षांतकारी, म्हणून तीर्थाने झाले बरे व्याधी जानवराची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातिला थोर, साधू पित्यर्थ साचार बंकटलालाचे घरी. तीर्थे देशमुख बरा झाला, परी स्वामीशी पेच पडला. त्यांनी मनासी विचार केला, तो एकाय नीर्ती. कडकपणा धरल्या विना ही उपाधी टळेना, स्वार्थ साधू प्रपंचिकांना साधुत्वाची चाड नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान, स्वामी महाराज द्यागन वरपांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना, परी त्यांच्या भक्तांना काही न त्यांचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरांशी वाटला क्रूर, परी कयाधूचा कुमार मुळी न ब्याला त्या रूपा. वागी न इतरा भयंकर, परी तिचे जे का असेल पोर, ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी, सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे, चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर. वासित होतो साचार हा न्याय निसर्गाचा, वासित हिवर झालेला चंदन मानिला आपणाला. तरी त्याच्या फजितीला पारावार न राही पुढे. जेथे ऊस निपजतो तेथेच निवडुंग उगवतो, जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ. जेथे साधू सज्जन तेथेच मेद निर्माण, हिरे गाराय कुटोन खाणी माझी राहती. स्थान एक म्हणून किंमत नाही समान, तेच हिऱ्यांचे हिऱ्याला गुण भूषवीन गारेला. गारती गारच राही पायाखाली तुडविली जाई, ऐसे स्थिती कधी न येई अमौलिक हिराला. श्री गजाननाचे सानिध्य ऐसाच होता एकमेद, संत सेवा हाच मद अंगी ज्याच्या भरला असे. तो सेवा करी वरी वरी भाव निराळा अंतरी, मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर. भक्तगणास ऐसे म्हण मी समर्थ कृपेचे पोसणे, प्रत्येक काम माझ्या विने होत नाही ते ठाया. मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा, कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे. चिलीम त्यांची मीच भरी खाण्यापिण्याची तयारी, निजांगे मीच करी अत्यंत मी आवडीचा. ऐसे लोकास सांगतसे आपला स्वरात करीतसे, त्या आदमाचे नाव असे माळी विठोबा घाटुळ. महाराज स्वयमेव शंकर हा बनला नंदिकेश्वर, हमेशा करी गुरगुर आल्या गेल्या भक्तावरी. ते अंतर्ज्ञानानी जाणले सर्व समर्थांनी, कौतुक केले कदिनी ते का विबुधयो. परस्त काही मंडळी शेगावी दर्शना आली, तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर. या कुणाचा होईना जागे करण्या समर्थांना, मंडळीस होती जाना त्वरापुढे जाण्याची. ते कुजबुजू करू लागले विठोबाला विनवते झाले, विठोबा आम्हा पाहिजे गेले येथून आत्ताच परगावा. कामनिकडीचे आहे फार कैसा करावा विचार, महाराज तो शय्येवर असती निद्रस्त झाले. त्यांचे दर्शन घेतल्या विना आमचा पायन घेना, हे अवघड काम होईना तुझ्या वाचून ते ठाई. तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूर्त, तुला आम्ही जोडितो हात एवढे काम करावे. ऐसा त्या स्तुतीनी विठोबा फुगून गेला मणी, त्याने जाऊन तक्षणी महाराजांशी उठविले. मंडळीचे काम झाले परी संकट ओढविले, घाटोळ विठोबावरी भले कर्म जैसे तैसे फल. समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी, तीच त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या. म्हणती बेटा माजून गेला आपुली स्थिती विसरला, या लुच्चाने आरंभिला उघड उघड व्यापार की. मला लावितो फादी घंटे आणून बांधितो मठी, गुमारे गाली कधी कधी ऐसा तिनी चहा. त्या गुमाऱ्यांचे बक्षीस घे मी देतो तुला खास, तुझवरी केल्या कृपेस होईन प्रभूंचा अपराधी.
सोमला साखर मानू नये, विषाजवळ करू नये, तस्करासी लेखू नये, निजकंठीचा ताईत. ऐसा रीती ठोकला, छड्याखाली गाठोळाला, विठोबा तो पळाला, पुन्हा आला मागुती. खरे जे का सती संत, तेथे सेच करीतात, ढोंगी मात्र जातात, अशाची करामध्ये. म्हणजे अधिकारा वाचून, ढोंगी बेसती होऊन, संतनादी लावण्याजन, ऐसे प्रकार कितीतरी. मतलबी त्यांना साथ देती, उदो उदो त्यांच्या करती, बलबल ते सांगताती, साक्षात्कार ढोंग्यांचे. तेने दोघांचे काम होई, अपार पैसा मिळवला जाई, परी ही प्रथा बरी नाही, समाज जाईल रसातळा. खरे जे का सती संत, ईश्वरांचे निस्सीम भक्त, त्यांना नामुळी आवडत, सानिध्य त्या षडांचे. पतिव्रतेसी सेजार, कसबिनीचा का पटनार, सोन्याप्रती अलंकार, काय शोभती कतलाचे. संत षटा तेच राखिती, परीन त्याला महत्व देती, ती जगातील एक व्यक्ती, कृतकर्म भोगण्या आली असे. ऐसे मानसी समजून, त्याविषयी धरती मौन, जेवी निवडुंगा लागून, स्थानभूमी देते हो. मोगरा निवडुंगा निशेर, ही जमिनीची लेकर, परी किमतीचा प्रकार, निरनिराळा तो तिघांचा. मोगऱ्याचे संरक्षण, करती निवडुंगाचे दहन, चिलटासाठी बांधून, शेर ठेवती दारावरी, देवी संत भूमीवरी, रक्षण अवघ्यांचे करती जरी, किमती माझी ठेविती परी, गुणाप्रमाणे भेद पहा. नशीब विठोबा काटुळाचे, अति खडतर होते साचे, पाय लागून साधूचे, देवे दूर झाले की. जरी तोरणा ढोंग करिता, तरी योग्य ते प्रति चढता, संतांची ती योग्यता त्याने मुळीना जाणली. कल्पवृक्षांच्या तळवटी, बसून इच्छिली गारगोटी, वा मागितली करवंटी, कामधेनू पासून. ऐसे न कोणी करावे, संतापासी राहून बरवे, तेथे विचार ठेवावे, अहर्निशी जागृत. हा दास गुणो विरचित, श्री गजानन विजय ग्रंथ, तारक व्हावो भवादीप्त, अवघ्या भाविका कारणे. श्री हरी हरार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ तृतीयोध्याय समाप्तम. गण गण गणात पोते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.